नमस्कार मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये तब्बल 1100 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तात्पुरती गुन्हे जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. फिजिओथेरपिस्ट या पदासाठी मित्रांनो. तर बघू शकता मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे 2025. बघू शकता 2025 मध्ये एक्झाम झाली होती बघा ऑनलाईन पद्धतीने. तर बघू शकता मित्रांनो, खाली बघा रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, अप्लाय कॅटेगरी, मार्क ऑफ 10. तर बघू शकता मित्रांनो, हे तात्पुरती गुण इत्यादी आहे बघा. फायनल तुमचा स्कोर आहे आता. फायनल स्कोर असणार आहे मित्रांनो हा. तर बघू शकता हाय स्कोर किती आहे, 166, 164, 162. सर्वात हाय स्कोर बघा 166 आहे मित्रांनो. तर तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता किती जागा आहे. तर बघा मित्रांनो, आपण बघू शकता भौतिक भौतिक उपचार तज्ञ या पदासाठी बघू शकता किती जागा होत्या, 17 जागा होत्या बघा. तर बघू शकता मित्रांनो, तर आता 17 कॅन्डिडेट. तर पकडून चाला तुम्ही, जर 17 कॅन्डिडेटचं बघा कट ऑफ किती लागू शकतो. म्हणजे ज्यांचं समजा रँक 1 ते 17 च्या मध्ये असेल त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे मित्रांनो. अशा कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. फक्त तुम्ही कॅटेगरी वाईज चेक करू शकता की कॅटेगरी वाईज किती जागा होत्या, त्यानुसार तुम तुम्ही बघू शकता तुमचा रँक किती येतोय. तर बघू शकता मित्रांनो, जो कट ऑफ आहे बघा, 152-54 आसपास लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. 152 कट ऑफ लागेल, कारण की 17 जागा आहे मित्रांनो. काही कॅन्डिडेटला वेटिंग लिस्टमध्ये पण ठेवू शकतात. आता हे जे 17 कॅन्डिडेट आहे मित्रांनो, ह्या 17 कॅन्डिडेटने डॉक्युमेंट रेडी ठेवा लवकर, कारण की डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर होऊ शकते मित्रांनो. यांचा निकाल पण लवकरच जाहीर होईल. त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, तर तुम्हाला अपात्र ठेवण्यात येईल. त्यामुळे सर्व कॅन्डिडेटनी रेडी राहा, डॉक्युमेंट तयार करा, कारण की तुमच्याकडे अजून वेळ आहे मित्रांनो. तर कदाचित तुमच्याकडं 1 महिना किंवा 15-20 दिवस अजून भेटू शकतं. त्यामुळे कधी पण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं मित्रांनो. आता हे फायनल रिपोर्ट स्कोअर आहे तुमचा, निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. तर बघा एकूण किती कॅन्डिडेट एक्झाम दिलेली बघा ही, 1375 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.